जगाच्या रक्तवाहिन्या समजल्या जाणाऱ्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये आता रक्ताचे पाठ वाहण्याची चिन्ह आहे। इराण, अमेरिका आणि इस्रायलच्या इगोच्या लढाईत संपूर्ण जगाचं इंधन अडकलंय। हॉर्मुझची नाकेबंदी म्हणजे केवळ समुद्री मार्ग बंद होणं नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेची गळचेपी आहे। पाहूयात त्याचा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। जगाचा श्वास अडखळलाय, कारण एकच, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ। इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात वाढलेला तणाव आता थेट तेलावर आलाय। त्यातच JP मॉर्गनच्या रिपोर्टने झोप उडवलीये। 28 फेब्रुवारीला शेवटचा टँकर बाहेर पडला आणि आता साठा रिकामा होतोय। एप्रिल महिना उजळताच आशिया तेलासाठी हाहाकार माजलाय। दक्षिण पूर्व आशियात पुरवठा 41% कोसळलाय। विचार करा, जर तेलच नसेल तर कारखाने कसे चालणार, माल वाहतूक कशी होणार आणि महागाईचा भडका किती उडणार, या प्रश्नांनी जगाची झोप उडालीये। या सामुद्रधुनीतून जगातील जवळपास 20% तेल वाहतूक होते आणि आता इथेच ब्रेक लागलाय। केनियात पेट्रोल पंप कोरडे पडले तर टांझानियात अजून साठा शिल्लक आहे। युरोप थोडा सुरक्षित, पण किती दिवस? अमेरिका स्वतःचं उत्पादन असल्यामुळे थोडा वेळ निभावेल, नंतर काय? पण किमती त्या तर आकाशाला भिडणारच। त्यामुळे ही फक्त किमतीची लढाई नाही, तर ही अस्तित्वाची लढाई आहे। हॉर्मुझ मधून होणारी ही कोंडी म्हणजे जगाला अंधाराकडे ढकलण्याचा प्रयत्न। रसद तुटलीये, साठा संपलाय आणि युद्धाचा धूर आता थेट सामान्यांच्या खिशाला आग लावणार आहे। एप्रिलची ही डेडलाईन जगासाठी धोक्याची घंटा आहे। बंदुका आणि क्षेपणास्त्रांच्या गर्जनेत आता तेलाची धार आटलीये। त्यामुळे हे युद्ध केवळ सीमेवर नाही, तर तुमच्या गाडीच्या टाकीपर्यंत येऊन ठेपलंय। युद्धाची खुमखुमी नेत्यांना असली तरी त्याची किंमत मात्र सामान्य माणूस आपल्या घामाच्या पैशातून मोजणार आहे। हॉर्मुझचं हे संकट केवळ इराण, अमेरिकेपुरतं मर्यादित नाही, तर ते तुमच्या आमच्या जगण्याशी भिडलंय। साठा संपत चाललाय आणि वेळ हाताबाहेर जातोय। एप्रिलमध्ये तेलाचा हा दुष्काळ जगाला कुठे नेऊन ठेवतो हे पाहणं भीषण ठरेल। तुम्हाला काय वाटतं यावर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।